सुनील तारवाळे सह पोलीस निरीक्षक। अरे तुम्हें माच करे एक फोटो तो काढना त्यांना ते फिरवलं ते दोरा होता तो झाला जायला चांगलं किती सोबतच आहे ना त्यांना पुढे चालू केले थँक्यू सर बोलता सर किती आरोपी त्याच्यात सर? 5 सर किती आरोपी किती आहे त्याच्यामध्ये काय थोडं बोला आणि असं पॉइंट आउट करा ना। हां ओके सर। पोलीस स्टेशन नौपाड्याच्या हद्दीमध्ये 17 डिसेंबरला मराठे ज्वेलर्समध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख ACP शेखर बागडे, त्याचबरोबर ACP डिटेक्शन 2 श्री डोंगरे, खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी, मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी PI शिंदे, PI नरेंद्र पवार, API सुनील तारमळे, API श्रीकृष्ण गोरे, API भूषण कापडनीस, PSI विजय राठोड, PSI तावडे आणि PSI दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून 483 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्याचबरोबर 5.5 किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असा जवळपास 29,15,340 रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे। या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे 2 चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात, राज्यामध्ये, देशामध्ये इतर ठिकाणी केले आहेत का, त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे। त्याचा तपास देखील चालू आहे। दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का, ह्याचा देखील तपास सुरू आहे। अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये किंवा चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं आहे की यापैकी यांचे जे साथीदार आरोपी आहेत यांनी पुरी दुकानाची रेकी केलेली आहे। सर्व
इत्थंभूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर 17 तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला. सर, या आरोपीपैकी काही लोकांनी दुकानात खरेदी वगैरे करण्याचा प्रयत्न केला होता. ते सर्व आम्ही तांत्रिक विश्लेषण त्याचं करत आहे. त्या अनुषंगाने ते तपास सुरू आहे. ज्यावेळी तक्रार दाखल झाली त्यावेळी 5,19,000 ची तक्रार होती. 7.5 लाखापेक्षा जास्त दागिने होते. नेमकी आता तक्रार जी दाखल झाली आहे ती 5 कोटीपेक्षा जास्तची तक्रार आहे. परंतु यातील तक्रारदार मराठे ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली, पडताळणी केली आणि त्याच्यानंतर अद्यापर्यंत आपल्याला 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. सर, आरोपींचा बॅकग्राऊंड काय, कशा प्रकारची चोरी आणि कुठे कुठे कशा? या आरोपींवर अद्यापर्यंत आम्ही तपासात निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी 2 गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी पूर्वी जे काय दुकान आहे जिथं चोरी करायची आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेकी करतात, त्याच्यावर पाळत ठेवतात, त्याची सर्व इत्थंभूत सविस्तर माहिती घेऊन त्याच्यानंतर असे गुन्हे करतात. त्याचबरोबर ज्वेलर्सचे जे दुकानं आहेत त्या दुकानाच्या शेजारी रूम भाड्याने घेणे, खोली भाड्याने घेणे लगतची आणि ज्वेलर्सच्या भिंतीला होल मारून त्याच्यामधून देखील चोरी करायची त्यांची यापूर्वीची मोडस आहे. सर, 28 लाख रुपयाची तक्रार आहे आणि 29 लाख रुपयाची रिकव्हरी. मध्ये आपल्याला आरोपींकडून काही मोबाईल आहेत आणि इतर प्रकारचे दागिने देखील मिळाले. सर, कशा प्रकारचे सोने चांदी आहे त्या ठिकाणी? 483 ग्राम सोन्याचे दागिने आहेत, 5.5 किलो चांदी आहे. सर, ही पोलीस कस्टडी काय आहे? गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्यांची. आपण ते आरोपी निष्पन्न त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. सर, आपण सुरुवातीला म्हटलं की संशयित आरोपी म्हणून त्यांना अटक केली. अजून ह्याच्यामध्ये आरोपी अजून वाढू शकतात किंवा तपासामध्ये अजून निष्पन्न होऊ शकतात. आता टोटल किती आरोपी आहेत? 5 आरोपी आहेत. गुजरातमधून त्यांना अटक केलेली आहे. येस. या आरोपीचं वय काय आहे? शिक्षण वगैरे काय? वय साधारण 30 ते 35 दरम्यान त्यांचं वय वर्ष आहे आणि यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चोरी करताना हत्यार विचार काय घेऊन वेळ कसं चोरी करताना? ही घटना जी घडली होती ती रात्री 2 ते सकाळी 4:30 दरम्यान घडलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी कटावणे असेल, स्क्रूड्रायव्हर असेल आणि हातोडे अशा प्रकारचे काही अवजार वापरलेले आहेत. सीसीटीव्ही नव्हते सीसीटीव्ही सर्व तांत्रिक विश्लेषण तपासामध्ये आम्ही केलेलं आहे त्याचं, CCTV आणि बाकी सर्व गोष्टींचं. तर मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी गार्ड ठेवणं गरजेचं असतं अशा ठिकाणी ATM मध्ये. काय आव्हान असेल तुमचं? या निमित्तानं मी सर्व जे ज्वेलर्स आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या आस्थापना आहेत त्यांना पोलीस विभागातर्फे आवाहन करतो की सुरक्षेच्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी CCTV कॅमेराज असतील, त्याचबरोबर जे डोअर लॉकिंग सिस्टम आहे, जे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आजकाल जी डोअर लॉकिंग सिस्टम आहे ती त्याचा देखील वापर करावा आणि सिक्युरिटी गार्ड जास्तीत जास्त कशा प्रकारे ठेवता येतील त्याचं देखील त्यांनी नियोजन करावं. सूचना पत्र काय पाठवणार? त्या अनुषंगानं आम्ही नाही ज्वेलर्स आहेत ते सतर्क नाहीये ATM मध्ये काय सतर्क नाही, त्या अनुषंगाने आम्ही काही ज्वेलर्सच्या संबंधित त्यांच्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत त्यांच्या आम्ही मिटिंग घेऊन त्या अनुषंगाने प्रबोधन म्हणा किंवा त्यांना मार्गदर्शन आम्ही करत असतो. या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त त्यांना रिवॉर्ड देणार आहे. 17 दिसंबर को पुलिस स्टेशन नौपाड़ा के एरिया में मराठे ज्वेलर्स में चोरी घरफोड़ी की घटना हुई थी जिसमें 28,77,000 का मुद्देमाल चोरी हुआ था. उसके वो ऑफेंस में क्राइम ब्रांच के खन्नी विरोधी पथक के प्रमुख ACP शेखर बागड़े, ACP डिटेक्शन 2 श्री डोंगरे, सेंट्रल यूनिट के इंचार्ज PI शिंदे, PI नरेंद्र पवार, API तारमाळे, API गोरे, API कापड़नीस, API राठौड़, PSI दीपक पाटिल और PSI तावड़े और उनके सहकारी पुलिस अमलदार, उन्होंने उसमें समांतर पैरेलल इन्वेस्टिगेशन करके तपास करके अभी तक 5 आरोपी को गुजरात से अटक किया है. और उसमें वो जो संशयित 5 आरोपी है उनसे हमने अभी तक 483 ग्राम सोना, 5.5 किलो चांदी, मोबाइल, ऐसा टोटल 29,15,000 का मुद्देमाल अभी तक रिकवर किया है. यह आरोपी गुरुवार तक, थर्सडे तक हमारे कस्टडी में है. उनके पहले उनके ऊपर राजस्थान और गुजरात ऐसे 2 स्टेट में 2 गुने दाखिल है. ये आरोपी का मोडस जो है वो रेकी करते हैं. रेकी करने के बाद सब डिटेल्स लेने के बाद उनके सहकारी के माध्यम से वहाँ पे वो गुनाह करते हैं, चोरी करते हैं. और दूसरा मोडस उनका ऐसा भी है कि ज्वेलर्स के बाजू में वो रेंट पे घर लेते हैं, खोली लेते हैं, मकान लेते हैं और उसमें
जो दीवार को होल करके उसमें से भी चोरी करने का इनका पहले का मोडस है। सर ये जो गुना दाखिल हुआ था 5 करोड़ का हुआ था और रिकवरी 26 लाख का निकाला क्या? इसमें जो एफआर हुआ था वो 5 करोड़ से ज़्यादा मुद्देमाल का एफआर हुआ था, लेकिन वो ज्वेलर्स के जो मालिक है उन्होंने सब पड़ताल करके वेरिफिकेशन करके अभी तक का जो चोरी हुआ माल है वो 28,77,000 का मुद्देमाल है। तो ये जो आरोपी है इनका आरोपी का एज क्या रहा है? आरोपी का एज है वो 30 to 35 ईयर्स के बीच में के सब आरोपी हैं। तो यहाँ पे मोटर्स किस तरीके से ऑपरेट किस तरीके से किया था ये वाला? स्टेशन का एरिया था, काफी लोग स्टेशन का एरिया था, फिर भी उन्होंने गैस कटर वगैरह यूज किया। अभी तक जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन में जो निष्पन्न हुआ है, ये आरोपी ने वो दुकान की रेकी की थी, पूरा एक प्लानिंग किया था कि कैसे चोरी करना है, किसका क्या रोल रहेगा, या ऐसा प्राइमरी इन्वेस्टिगेशन में अभी तक निष्पन्न हुआ है। तो मुख्य आरोपी का नाम क्या है? कितने आरोपी इसमें और हो सकते हैं? मुख्य आरोपी जो है लीलाराम मेघवाल, दूसरा आरोपी है चुन्नीलाल प्रजापति, तीसरा है जयसराम कलबी, चौथा दोनराम पराडिया और पांचवा आरोपी है नागजीराम मेघवाल। सब सूरत के रहने वाले, गुजरात के रहने वाले। आरोपी की संख्या और बढ़ बढ़ सकती है, अभी तक तो इन्वेस्टिगेशन में 5 आरोपी निष्पन्न हुए, उनसे रिकवरी भी हुआ है।